हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारी आणि कुरकुरीत अशी तीळ पापडी किंवा तीळपट्टी. ही तीळपापडी किंवा तीळपट्टी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी ही तीळपापडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. तर कुरकुरीत अशी ही तीळपापडी बनवण्यासाठी अगदी आपल्याला मोजकं साहित्य लागणार आहे, ते म्हणजे साखर आणि तीळ. हे जे आहे ते आपल्याला काही पर्टिक्युलर प्रमाणात घ्यायलाच पाहिजे असं काहीही नाहीये. तर मी इथं घेताना 1 वाटी तीळ आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर जी आहे ती रेग्युलर साखर घेतलेली आहे, पिठी साखर वगैरे काहीही नाहीये. आता आपण कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी तीळ घेतलेले आहेत. तीळ जे आहेत ते माझे पॉलिशचे तीळ वगैरे नाही आहेत, तर रेग्युलर तीळ मी घेतलेले आहेत. तुम्हाला जर पॉलिश केलेले तीळ हवे असतील तर तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरीही चालतील. तर मी तीळ जे आहे ते मी थोडेसे भाजून घेणार आहे. कढई जी होती ती मी चांगली गरम करून घेतलेली आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तीळ जे आहेत ते उडायला लागेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचा कलर आपल्याला खूप लालसर असा करायचा नाहीये. त्यामुळे ते आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. तीळ भाजून घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. 5 ते 7 मिनिटानंतर तीळ जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता हे तीळ मी बाजूला काढून घेणार आहे. एका प्लेटमध्ये तीळ जे आहेत ते व्यवस्थित काढून घेते. त्यानंतर ते आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत. तीळ मी गार करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. आता ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला तीळपापडी जी आहे ती लाटून घ्यायची आहे, त्यावर मी काय केलेलं आहे, 1 टीस्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे. तुम्हाला जर पोळपाटावर करायचे असेल तर पोळपाट आणि लाटणं याला तुम्ही तूप जे आहे ते लावून घ्यायचं आहे. इथं मला घेताना काय केलेलं आहे, प्लेन प्लॅटफॉर्म असेल, प्लेन सरफेस असेल तर त्याच्यावर आपण करू शकतो. मी इथं जी आहे ती किचन फ्लोअरवरच करणार आहे. तर मी लाटण्याला सुरुवातीला तूप जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. लाटण्याला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर खालचा जो सरफेस आहे त्या सरफेसला देखील आपल्याला तूप जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी तीळपापडी किंवा तीळपट्टी जी आहे ती चिकटणार नाही. आता इथं मी पूर्ण त्या सरफेसला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. आता मी एक कढई जी आहे ती गरम करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकी आपल्याला साखर ऍड करायची आहे. साखर जशी तुम्हाला तीळपापडीचा साईज लागणार आहे त्या प्रमाणात आपण साखर घालायची आहे. इथं मला खूप मोठी नको आहे, त्यामुळे मी एक 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकी साखर घातलेली आहे. त्यानंतर आपण ती जी साखर आहे ती कंटिन्युअसली हलवत राहायची आहे. हळूहळू साखर जी आहे ती आपली विरघळू लागेल. सुरुवातीला त्याचे थोडेसे खडे तयार होतील. तर इथं आपल्याला पाणी वगैरे काहीही ऍड करायचं नाहीये. थोडेसे खडे जे आहेत चमच्याला जरी चिकटले तरी ते आपण एखादा चाकू वापरून ते खडे जे आहेत ते आपल्याला परत ॲज इट इज त्या साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपण ते आहे ते कंटिन्युअसली हलवत राहणार आहे आणि ते पूर्ण पातळ होऊ द्यायचे आहे. आणि मध्येच जर तुम्ही हलवायचं थांबलं तर ती साखर जी आहे ती करपली जाईल. म्हणून कंटिन्युअसली आपल्याला ती हलवून घ्यायची आहे. आणि हे सगळं करताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे. खूप हाय केली तरी सुद्धा साखर जी आहे ती करपली जाईल आणि पूर्ण कलर जो आहे तो आपला काळा येईल. साखर पूर्णपणे वितळायला आपल्याला जवळजवळ 2 ते 3 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. तर आपण ही साखर पूर्ण मंद आचेवर वितळवून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तीळ ऍड करणार आहे. सुरुवातीला घेताना आपण साखर जी आहे ती 2 ते 3 टेबलस्पून घेतली होती. तर मी यामध्ये सुरुवातीला 2 टेबलस्पून होईल इतके तीळ घातलेले आहेत आणि ते मी सगळीकडे व्यवस्थित चांगलं साखरेबरोबर मिक्स करून घेते. साखरेबरोबर तीळ मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. जर ते आपल्याला खूप पातळ वाटत असेल तर त्यामध्ये मी परत एकदा थोडेसे तीळ ऍड केलेले आहेत. ते परत एकदा व्यवस्थित सगळे मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला ते लाटता येईल इतकी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट झाली ते आपण तूप लावलेल्या प्लॅटफॉर्मवर सरफेसवर आपण काय करणार आहे, काढून घेणार आहे. तर आता मला कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित माझी सेट झालेली आहे.
गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते आता मी त्या तूप लावलेल्या सरफेसवर काढून घेते. गरम गरम मिक्सचर जे आहे ती मी त्या सरफेसवर काढून घेतलेलं आहे. आता चमच्याला जे काही लागलं असेल ते आपण चाकूच्या साह्याने त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्याला एक व्यवस्थित हाताने आकार देऊन घ्यायचा आणि ती बाजू जी आहे ती आपल्याला आता पलटी करून घ्यायची आहे. पलटी करताना मी चाकूच्या साह्याने पलटी करून घेतलेली आहे आणि आता थोडीशी प्रेस केली आहे आणि त्याच्यावर लगेचच आपल्याला लाटणं जे आहे ते फिरवून आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. जितकं पातळ शक्य होईल तितकं पातळ ते आपल्याला लाटायचं आहे आणि लाटताना मध्ये मध्ये आपल्याला ते काय करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. परतवून घेताना मी काय केलेलं आहे बघा, चाकू जो आहे तो यूज करून ते मी परतवून घेतलेला आहे आणि हे सगळं करताना आपल्याला थोडेसे हात जे आहे ते पटपट चालवायचे आहेत, जेणेकरून जर ते गार झालं तर ते आपलं ॲज इट इज तसंच राहील, पुढं सरकलं जाणार नाही. म्हणून आपल्याला लाटताना ते गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे. पोळपाटावर जर लाटायला गेलं तर काही वेळेला ते काय होतं, गरम गरम राहतं आणि ते पूर्ण वर यायला लागतं. त्यामुळे मी इथं पोळपाटाचा शक्यतो वापर केलेला नाहीये. तुम्ही प्लेन सरफेसवर जर लाटलं तर ते व्यवस्थित होईल. आता मला जेवढं शक्य होतं पातळ लाटता येणं तेवढं मी पातळ लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे करायचं, इथं आपण लाटताना त्याचा आकार कसा येईल याकडे खूप लक्ष द्यायचं नाहीये. तर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष कशाकडे द्यायचं आहे, ते कितपत आपल्याला पातळ लाटता येईल. तर आता अशा प्रकारे काय झालंय, पहिली जी तीळपापडी आहे ती माझी तयार झालेली आहे. आता ही अजूनही गरम आहे, तर ती आपल्याला काय करायची आहे, एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आता आपण पुढची तीळपापडी जी आहे ती तयार करून घेऊयात. तर मी सुरुवातीला त्याच्यामध्ये साखर ऍड केलेली आहे आणि ती आपल्याला आता व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे. इथं एक खबरदारी घ्यायची आहे की ज्यावेळी तुमच्या 3 ते 4 तीळपापडी बनवून होतील त्यावेळी तुम्हाला कढई आहे ती चेंज करायची आहे किंवा ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे, घासून घ्यायची आहे आणि मग वापरायची आहे. नाहीतर प्रत्येक वेळी तीळपापडी बनवताना त्याच्यामध्ये साखरेचा थोडा थोडा अंश राहिलेला असतो आणि ती कॅरमलाइज होऊन नंतर ती करपली जाते. म्हणून आपल्याला 3 ते 4 तीळपापडी झाल्या की आपल्याला कढई जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या तीळपापडी बनवून झाल्यानंतर त्या आपल्याला लगेचच एकमेकांवर ठेवायच्या नाहीयेत, तर त्या आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायच्यात. गार होताना त्या थोडासा वेळ घेतात, तर त्या आपण त्यासाठी सिंगल सिंगलच ठेवून घ्यायच्यात आणि ज्यावेळी आपण डब्यात भरू तर त्या डब्यात भरताना देखील आपल्याला दोन तीळपापडीच्या मध्ये एक असा बटर पेपर आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून त्या एकमेकांना चिकटता कामा नये. आणि हे सगळं आपल्याला थोडंसं फास्टमध्ये करायचं आहे. पहिली किंवा दुसरी एक दोन तुमच्या तीळपापड्या आहेत त्या व्यवस्थित होणार नाहीत, पण तुमचा एकदा का हात बसला की त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित होऊन जातील. आता मी अशाच प्रकारे काय करतेय, दुसरी जी तीळपापडी आहे ती बनवून घेतेय आणि दुसरी तीळपापडी बनवताना बघा, आता पहिल्या तीळपापडीपेक्षा दुसरी जी आहे ती काय झालेली आहे, आणखी थोडीशी पातळ व्यवस्थित झालेली आहे. तर ही मी जितकी पातळ होईल तितकी मी पातळ ती लाटून घेणार आहे. आणि इथं आपल्याला शक्यतो आपण आकार मेंटेन करायचा प्रयत्न करू, पण तितकासा तो आकार मेंटेन होणार नाहीये. तर आकाराकडे जास्त आपण लक्ष न देता ती कशी कुरकुरीत राहील ह्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. तर अशा प्रकारे जी बनवलेली तीळपापडी असती ती तुम्ही नुसत्या ओठांनी देखील खाऊ शकता आणि अगदी तुम्ही ती ब्रेक करून बघितला तर हातांनी देखील ती सहज तुटू शकते. म्हणजे ती अतिशय नाजूक असते, तुम्हाला हँडल करताना सुद्धा ती व्यवस्थित हँडल करावी लागते. अशा प्रकारे माझी दुसरी तीळपापडी जी आहे ती तयार झालेली आहे. ती आता मी पूर्णपणे गार होऊ देणार आहे आणि आता पूर्णपणे गार झाल्यानंतर मी दोन्ही तीळपापड्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता मी इथं बटर पेपर वापरलेला नाहीये, पण ज्यावेळी तुम्ही त्या डब्यात भरून ठेवाल तर त्यावेळी तुम्हाला बटर पेपरचा वापर हा नक्की करायचा आहे. तर अशी ही आपली कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी तीळपापडी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही देखील या संक्रांतीला अशी तिळपापडी नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची तिळपापडी कशी बनली आहे. तर ही होती आपली आजची मकर संक्रांत स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारी कुरकुरीत अशी तिळपापडी.
आजची ही तीळ पापडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.